हाय, नमस्कार सर्वांना. शुभ दुपार. आमच्या आता काय चाललंय हो का, कटळून गेलं इथं जुनं जाणं काढून भांडी घासून घासून आज घट बसवायचं आहे संध्याकाळी, हे का नाही वाटते. तर आज गुरुवार आहे, आमचं बाजारला जायचं आज रहित झालं. आता लय कटाळ्यात इथं कपड्यांनी धुवून धुवून 2-3 दिवस झालं तेच राडा चालला होता. आणि आज घट बसवायचं आहे त्याच्यामुळं बाजारला जायचं. आज गुरुवार आहे ना, दर गुरुवारी शेंगा तोडतो. आज बाजारला जायचं होतं पण आता संध्याकाळनं उशीर होईन यायला. सगळीजण संध्याकाळचंच घट बसवतात. 12च्या पुढं घटाचा नेम असतो, पण इकडं गावाकडं संध्याकाळी बसवतात सगळे. म्हणजे संध्याकाळी 6-7च्या पुढं बसवतात. त्याच्यामुळं आता काय बाजारला गेल्या नाही, म्हणल्या संध्याकाळने यायला उशीर होईल त्याच्यामुळं कधी उरकायचं म्हणून गेलं नाही. तर देवाचं बी राहिलंय अजून म्हणून म्हणल्या नको उद्याच्याला तोडून शेंगा परवा दिवशी मार्केटला द्यायची. आणि पाऊस बी येतोय रात्री, तर एवढा मोठा पाऊस झाला, लय मोठा पाऊस झाला, त्याच्यामुळं म्हणलं नको. तोडायच्या शेंगा असल्या उन्हाचं. आणि परत पाऊस आल्यावर तर विकायचा बी राडा सगळा, यायचा बी राडा त्यांचा. संध्याकाळनं पाऊस आल्यावर येताना पण कुठं जायचंय हा, काय हात पाय दाबतोय होय काय म्हणली काय दिदी? आमच्या आत्याला आईच म्हणतो आम्ही. हे कराय सगळे आईच म्हणतात. आजी नातवंड बी आईच म्हणतात, आजी नाहीत कोण म्हणत. तर चला आधी बाहेरचं दाखव तुम्हाला, बाहेर काय काय चाललंय. आज लाईट नाही त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम झालाय. आमचा समा टँकातनं पाणी काढतोय कपडे धुवायला. पोरांनी पाणी काढून दिलं टँकातनं मग कपडे धुतली, कारण पाणीच नाही आज कपडे धुईला. आणि लाईटच रातच्यापासून रात्रीपासून लाईट नाही. रात्रीपासून एवढी डिम लाईट आहे ना, फक्त पडायची पुरतीच लाईट होती. फॅन वगैरे काय फिरत नव्हतं त्याच्यामुळं. तर आता शेंगाय दाव केलेला का भारीच केलंय, हुशार आहे की. बघा आम्ही कसं काय गंमत केली. आम्ही म्हणजे आम्ही नाही केली, पोरांनी. तशी लय पोरं हुशार आहेत बघा. आता बघितलं का पाणी नाही त्याच्यामुळं मोटर काय चालू झाली नाही, म्हणून आता आपल्या दारात टँक आहे म्हणून तर बरं आहे, कपडे धुयचं काय नडत नाही. तर आता हिथनं पाणी काढून कपडे धुयचं. मी पण सकाळी हिथनंच पाणी काढून धुतलं. बघा चाललंय पाणी शेंदायचं कसं काय बादलीला कागदाला लागून देऊ नको फक्त. का चाललंय मम्मी हे टपातलं पाणी कशात होतो? टिपत होतो का मम्मी? हा तर घट बसायचे तर कशी नेमकी आज लाईट गेली. बाकी लाईटची नाही, प्यायच्या पाण्याची पण बोंब आहे, सगळीच बोंब आहे. त्याची पिंप आणली भरायला, म्हणलं इथं भरली म्हणजे त्यातनं ओतून पाणी घ्यायला म्हणून भरून ठेवली. आणली लिंबाचा फटा मोडल्यावर लिंबाचा फटा मोडल्यावर नाही म्हणणार, पण लांब आहे का नाही. कसं केलं नियोजन बघा पोरांनी, कसं काय कलाय अंगात. त्यांना लय मजा वाटते पाणी काढायला. लगेच म्हणते देते देतो पाणी काढून, चल चल चल. त्यांना पोहा येत आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही. आणि जसं कुणाला पण काहीच अडचण नाही पाणी काढायला, कारण इथं कडणी का नाही ही बांधलाय. दावे बांधल्यात इथं कडणी. दाव्याला धरून खाली उतरून बादली बुडवून घेतली ना तरी चालते, त्याच्यामुळं काय अडचण नाही. म्हणून फक्त चाललंय काढतात पाणी पोर. बघितलं कसं चाललंय काढायचं. ऊन तर कसलं पडलंय बघितलं का, लयच ऊन पडलंय बेकारच. नुसतं तावतंयच बेकार ऊन, ते म्हणजे लय ऊन पडलंय. उन्हात जायला नकोच वाटतं, एवढं ऊन पडलंय. काल रानात गेलेलं तुम्ही बघितलं, रानात कांदा टाकाय गेली होती. एवढं ऊन आहे, लय बेकार ऊन आहे. वाटायचं कधी घरी जाईन, नको नको होत होतं नुसतं, लयच ऊन आहे. पाणी सगळं दण करतंय, पण लय दण करतंय. पाऊस आज पण येत असतो, रात्री तर लय मोठा पाऊस झाला. कुठं कुठं पाऊस झालाय ते सांगा कमेंट करून. बस का आता टीप भरली, टँक आपला गच भरलाय पावसाने, पण थोडंसं पाणी वारलं अगोदरच.
भरला होता. तिसऱ्या खुणापाशी आलंय की पाणी. अगोदरच भरलेला पण हा अर्धा 3 राहिला होता. कधी तर खुणा केलं तर जवळनं दाखवते. दिसायचंच नाही पण इथनं असं दिसणारच नाही. बॅक कॅमेरा करून राहू दे. तर 3 खुणा करून ठेवल्यात पाण्याच्या. मग ती काय त्या पहिल्या खुणापर्यंत पाणी आलं की सायपिंग करायचं म्हणून असे 3 खुणा करून ठेवल्या. थांबर मला जाऊन येत तिकडं तिथनं दाखवते. पण नाही चारा लिंबापासून जायला. इथं लिंबाचं झाड आहे त्याच्यामुळे नाही जमायचं जायला. राहू दे तुला हलवतील कॅमेरा. तर अशा 3 खुणा करून ठेवल्या. त्याच्या तिसऱ्या खुणापर्यंत पाणी आलं का नाही, पहिल्या खुणापर्यंत पाणी आलं का नाही लगेच सायपिंग करायला सुरुवात करतो आम्ही. लय पाऊस आल्यावर सायपिंगचा पाईप पण टाकून ठेवलाय. तुम्ही बघितलंय त्याच्या व्हिडिओमध्ये. पाईप आता लांब आहे तिकडं. हो का नाही दिसणार इथनं पाईप. तिकडे टाकलाय पाईप सायपिंगचा आपला टाकून ठेवलाय. पाऊस जर जास्त यायला लागला की लगेच चालू करायचं. त्याच्यामुळे ठेवलाय टाकून. कसा वाटतं व्हिडिओ सांगा कमेंट करून आमचं. आणि आता कोणाकोणाची नवरात्रीची तयारी चालली. हार ही आणायचं देवाला, फुलं लागते ती सगळं लागते, सामान आणायचं चाललं असं. आमचं पण आणायचं अजून. त्यामुळे आमच्या आत्या आज घरीच आहेत, बाजारला काय गेल्या नाही. तर असं द्या. कसा वाटतं व्हिडिओ सांगा कमेंट करून. वारं सुटल्यावर जरा बरं वाटतं. हो का आता थोडंसं वारं सुटलं. वारं सुटा नाही अजिबात. थोडी जरी झुळूक सुटली तरी बरं वाटतंय.